Dear friends, today we are going to learn the grammatical topic, the grammar topic, remote to. So, what is mean by remote to? रिमो टू काय असतं? वाक्यातनं रिमो टू कसा करायचा असतो? म्हणजे रिमोचा अर्थ वाक्यातनं काढणे असा होतो. रिमोचा अर्थ काढणे असा होतो. मग वाक्यातनं टू हा कसा काढला जातो ते आज आपण शिकणार आहोत. चला तर मग रिमो टू आता टूचा अर्थ काय आहे तो आधी बघून घेऊया. लक्षात तर टूचा अर्थ असा होतो टू याचा अर्थ इतका की नाही, इतका की नाही असा अर्थ होतो. असा अर्थ झाल्यानंतर त्याच्यात काय दिसतं तर टू मध्ये नकार देखील आहे. टू या शब्दामध्ये या क्रियाविशेषण शब्दामध्ये नकार देखील आहे. लक्षात मग दिलेल्या वाक्यात टूचा वापर केलेला असतो आणि आपल्याला रिमूव्ह टू करायचा आहे. म्हणजे वाक्यातनं रिमूव्ह म्हणजे काढणे, तो टू काढायचा आहे. मग असा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा, कसा पेश करायचा ते आज आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ही इज टू फॅट टू रन. आता ह्या वाक्याचा अर्थ काय झाला? ही इज टू फॅट टू रन. तो पळायला फारच फॅट आहे, लठ्ठ आहे. मग याचा अर्थ काय होतो तर तो पळू शकत नाही. म्हणजे टूचा अर्थ काय झाला? नकार झाला की नाही? TOO टूचा अर्थ नकार झाला असा. मग ही इज टू फॅट टू रन. तो पळायला फारच लठ्ठ आहे. मग आता या वाक्यातील हा टू आपल्याला काढून दाखवायचा आहे. देन व्हॉट काइंड ऑफ चेंजेस वी हॅव टू डू? द चेंजेस आर, तुम्हाला या वाक्यातनं आता हा टू काढायचा आहे. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? आधी त्या वाक्याची सुरुवात कर्त्याने करावी लागणार. कर्त्याने करायची. कर्त्याने केल्यानंतर टू बीचे रूप जे दिलेलं असेल ते लिहायचं आहे. ही इज. आता हा टू रिमूव्ह करायचा आहे. मग रिमूव्ह करताना त्याच्या जागेवर काय लिहावं लागणार आहे तर इकडे बघा. टू हा काढल्यानंतर रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या जागी सो लिहायचा आहे. ॲज रूल सो लिहायचा आहे. मग टू आणि सोचा अर्थ काय झाला? इतका. सिमिलर वर्ड्स आहेत हे. म्हणजे वरच्या वाक्याचा अर्थ आणि खाली जे आन्सर लिहिणार आहोत त्याचा अर्थ सेम येणार आहे, सारखा अर्थ होतो. ओके. मग ही इज टूचा लोप केल्यानंतर त्याचे सिमिलर शब्द सो वापरायचा आहे. TOO टूच्या जागी सो वापरायचा. सो लिहिल्यानंतर ऍडजेक्टिव्ह काय दिलेलं आहे, विशेषण काय आहे तो लिहायचा, फॅट. मग ही इज सो फॅट हे विशेषण लिहायचं. आता थोडं थांबायचं. डायरेक्टली टू जॉईन नाही करायचे, नाहीतर रॉंग येईल. काय करावं लागणार आहे? मग करता लिहिला, टूबीचे रूप लिहिलं, टूचा रिमूव्ह करून सो लिहिला, ॲडजेक्टिव्ह फॅट लिहिलं आणि पुढे मग हा दुसरा टू. रिमूव्ह हा टू करायचा राहतो. लक्षात TOO टू आणि TO2 असं करायचं. मग आता हे टूचं काय करायचं आहे तर या टूचा लोप करून दॅट वापरायचा आहे. पहिला TOO टू आहे, दुसरा TO2 आहे, लक्षात ठेवायचं. मग हा टू काढल्यानंतर दॅट वापरायचा. तो अर्थ होणार आहे इतका की नाही असा अर्थ होणार आहे. मग दॅट नंतर काय करायचे आहे तर दॅट नंतर खरा खेळ आहे, खरा आन्सर आहे. हे काही ना जमत नाही. मग दॅट नंतर काय करायचं आहे? करता जो असेल तो परत दॅट नंतर लिहायचं. ही करता हा प्रोनाऊन असेल, सर्वनाम असेल तर दॅट नंतर त्याला लिहायचं आहे. परंतु करता जर नाऊन असेल, नाम असेल, जसं पूजा, इथं पूजा राहिलं असतं तर इथं पूजा आलं नसतं. नाऊन नाही येणार आहे. नाऊन प्रोनाऊन होतं म्हणजे पूजाचं शी करावं लागलं असतं, शी हे लिहावं लागलं असतं प्रोनाऊन. लक्षात. मग टू लिहिल्यानंतर दॅट
टू काढल्यानंतर दॅट आणि नंतर दॅट नंतर करता लिहायच्या ही. आता ही नंतर काय करावं लागणार आहे, तर आपल्याला वरच्या जे अर्थ खाली आणायचे आहे, सेम अर्थ दाखवायचे आहे. वरच्या पण नकारार्थी, खाली पण नकारार्थी अर्थ होतो. लक्षात कसा, ही इज टू फॅट टू रन, तो पळायला फारच लठ्ठ आहे. मग काय अर्थ होतो, तो पळू शकत नाही, असा अर्थ आपल्याला खालच्या आन्सरमध्ये दाखवावा लागेल. मग काय करावं लागणार आहे, करता लिहिल्यानंतर जर वाक्यात टू बीचे रूप एम इज आर पैकी आलं तर या कर्त्यानंतर कॅनॉट लिहायचं. जर वॉज वेअर आलं तर कुड नॉट लिहायचं, हे लक्षात ठेवायचं. मग चला, या पहिल्या कर्त्याजवळ टू बीचे रूप एम इज आर पैकी इज आहे, म्हणजे तुम्हाला या दॅट नंतर लिहिलेल्या कर्त्यानंतर काय लिहावं लागणार आहे, कॅनॉट. का, कारण तिथं इज आलेला आहे, मग इथं कॅनॉट लिहायचं, कॅनॉट लिहायचं. आता शेवटी प्रश्नात शेवटी उरलेली क्रियापद कोणती आहे, ती शेवटी आन्सरमध्ये लिहायचं. रन, रन, दिस इज द आन्सर. व्हॉट इज द मिनिंग, ही इज सो फॅट दॅट, तो इतका लठ्ठ आहे, तो इतका लठ्ठ आहे की ही कॅनॉट रन, तो पळू शकत नाही. म्हणजे तो पळायला काय आहे, लठ्ठ आहे. मग आन्सरमध्ये त्याचे मिनिंग काय झाला, तर तो पळू शकत नाही, असं सिमिलर अर्थ होतो. अशा पद्धतीनं वाक्यातनं रिमोट टू TW2 करावा लागतो. सेकंड एक्झाम्पल, दी कबर्ड इज टू हेवी टू लिफ्ट. दी कबर्ड इज टू हेवी टू लिफ्ट म्हणजे कपाट उचलायला फारच जड आहे, हेवी आहे. मग हा एक वेगळं वाक्य आहे, दुसऱ्या टाईपचे वाक्य आहे. कसं, तर द कबर्ड इज टू हेवी टू लिफ्ट, कपाट उचलायला फारच जड आहे, म्हणजे कपाट उचलला जाऊ शकत नाही. पण उचलणारा कोण, ऍक्टिव्हिटीज करणारा कोण, ऍक्शन करणारा कोण, हे दिलेलं नाहीये. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला नाऊन किंवा प्रोनाऊन असा कर्ता दिलेला नाहीये, वस्तूचे नाव दिलेलं आहे. जसं वरच्या वाक्यात कर्ता आहे ही, इथं द कबर्ड आहे, वस्तूचे नाव आहे, तो कर्ता म्हणून आलेला आहे, पण तो क्रिया करू शकतो का, कबर्डला उचलू शकतो का, नाही. मग तुम्ही कन्फ्यूज झालात. इथं कर्ता होता म्हणून दॅट नंतर कर्ता लिहिला आणि ही ऍक्शन झालेली आहे. पण इथं कर्ता द कबर्ड आहे, वस्तू आहे, पुढची ऍक्शन तो कसा बरं करेल. गॉट इट, लक्षात आलं. द कबर्ड इज टू हेवी टू लिफ्ट. चला तर मग याच्यातला रिमोट टू कसा करायचा, आधी कर्ता लिहायचा आहे, जो लिहिलेला आहे तो कबर्ड, कपाट. टू बीचे रूप जे आहे ते लिहा, इज. TW2 रिमूव्ह करून आपल्याला सो लिहायचा आहे. ऍडजेक्टिव्ह विशेषण काय आहे, हेवी, ते लिहायचे. नंतर TO2 आला, मग हा टू सुद्धा रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागी दॅट लिहायचा. दॅट लिहिल्यानंतर जसं आपण हा करता दॅट नंतर लिहिला, तर इथं करता नाहीये, वस्तूचे नाव आहे. मग तुम्ही दॅट नंतर द कबर्ड लिहिणार का, काही जण असं करतात, करता तो लिहून टाकतात, चुकीचा अर्थ होतो. कपाटाला कपाट जड लागेल आणि कपाट उचलू शकेल का त्याच्या नाही, त्याला करता लागेल. मग करता कोण लिहायचा आहे आपल्याला या दॅट नंतर, ऍक्शन करणारा, ही क्रिया करणारा, लिफ्ट ही क्रिया करणारा. लिफ्ट म्हणजे उचलण्याची क्रिया करणारा, कपाट उचलू शकत नाही, कपाट स्वतःला कसं उचलेल, मग क्रिया करणारा कोण. तर अशा वेळेस आपण प्रोनाऊन आय वापरू शकतो, वी वापरू शकतो,
ही शी इट कोणतंही एक वापरू शकतो. तर त्याला मग दॅट नंतर आपण वी हा करता घेऊया. तुम्ही कोणताही करता घेऊ शकता. तेव्हा ती क्रिया उचलणारा करता आपल्याला भेटतोय. द कबर्ड इज सो हेवी दॅट वी. मग कपाट एवढा हेवी आहे की हम्मी, आता आलं करता उचलणारा, हम्मी उचलू शकत नाही असं दाखवायचं. मग या कबर्ड नंतर टू बीचे रूप आलेलं आहे इज. मग एमिजार पैकी इज आलेलं आहे म्हणून आपल्याला या कर्त्यानंतर कॅनॉट लिहायचं. कॅनॉट असं. आता उर्वरित वाक्यातली क्रिया प्रश्नातली लिफ्ट ती लिहायची. द कबर्ड इज सो हेवी दॅट वी कॅनॉट लिफ्ट. कपाट इतका जड आहे की आम्ही उचलू शकत नाही. म्हणजे द कबर्ड इज टू हेवी टू लिफ्ट. कपाट उचलायला फारच जड आहे असं त्याच्या सिमिलर अर्थ झाला. अशा पद्धतीनं रिमूव्ह टू केला जातो. ओके, नेक्स्ट. ट्रीज आर टू हाय फॉर मी टू कट. आता हे तिसरं उदाहरण सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे आहे. प्रकार लक्षात ठेवा, चेंजिंग कसं होत आहे ते लक्षात ठेवा. वाक्य एकाच टाईपचे येत नाही, वेगवेगळ्या टाईपचे येतं, हे लक्षात ठेवायचं. ट्रीज आर टू हाय फॉर मी टू कट. झाडं फारच उंच आहेत कशासाठी? कट करण्यासाठी. मग ती कट कोण करत आहे? फॉर मी, माझ्यासाठी. म्हणजे मी ते उंच झाड कट करू शकत नाही, कापू शकत नाही असं दाखवलेलं. मग याच्यात काय विशेष दिसत आहे? तर आपल्याला हा TOO नंतर विशेषण आहे आणि विशेषणानंतर TO2 पाहिजे आहे असा टू, पण त्या टूच्या ऐवजी फॉर वापरलेला आहे आणि कर्त्याची द्वितीय विभक्ती आहे, म्हणजे सर्वनामाची द्वितीय विभक्ती आहे. जसं आयचं मी होतं, वीचा अस होतो, हिचा हिम होतो, शीचा हर होतो, तर ती द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. मग आपल्याला इथून करता काढावा लागणार लक्षात. कारण ट्री हा करता नाही आहे, कर्त्याची जागी आहे, करता नाही, तो ऍक्शन नाही करू शकत. ऍक्शन करणारा करता इथून काढायचा आहे. अशा पद्धतीच्या वाक्यामध्ये रिमूव्ह टू कसं करायचा? आधी सुरुवातीच्या करता लिहायच्या ट्रीज, टू बीचे रूप लिहायचं आर. पहिला टू आला म्हणजे रिमूव्ह करा त्याला, TOOच्या, त्याच्या जागी सो लिहा. ऍडजेक्टिव्ह आहे विशेषण ते लिहायचं हाय. मग आता टू नाही आहे इथं, मग आपण टू काढून दॅट काढला, दॅट लिहिला असता, पण TO2 नाही आहे तर त्या जागी फॉर आहे. मग फॉर काढायच्या तुम्ही असं लक्षात ठेवा आणि दॅट लिहायची. फॉर काढा, दॅट लिहा. मी आला आता ही मी द्वितीय विभक्ती आहे. मग कोणत्या कर्त्याची द्वितीय विभक्ती आहे किंवा कोणत्या प्रोनाऊनची आहे, कोणत्या सर्वनामाची आहे? तर मीची आहे. मीचा आय होतो, मीचा आय होतो, आयचा मी होतो, हे लक्षात ठेवा. मग या मीचा झाला आय, आपल्याला करता कट करणारा, ऍक्शन करणारा, कृती करणारा करता भेटला. मग आय. मग आता आपल्याला कॅनॉट का कुड नॉट हे लक्षात ठेवावं लागणार आहे. एमिजार पैकी आलंय का? हो, आर आहे. मग आर आहे तर कॅनॉट. मग या करतानंतर तुम्हाला कॅन नॉट लिहायचे. हा मीचा आय झाला, नंतर कॅनॉट आपण निवडला आणि नंतर मग या विशेषणानंतर टू दिसलेला नाही आपल्याला, तरी आपण त्याला फॉर काढून दॅट केलेला आहे लक्षात, हे लक्षात ठेवा तरी चालेल. नंतर ही द्वितीय व्यक्ती सर्वनामात रूपांतर करायची आणि नंतर हा टू इथं आलेला आहे. ऍडजेक्टिव्ह नंतर नाही आला, तो क्रियापदा अगोदर आलेला आहे शेवटी. मग तरी सुद्धा या टूला सुद्धा काढावं लागणार आहे, म्हणजे रिमूव्ह TOO आणि TO2 करावं लागणार. मग हा निघाल्यानंतर आपल्याला क्रियापद भेटतं, ते क्रियापद शेवटी लिहायचे. ट्रीज आर सो हाय दॅट आय कॅनॉट कट. झाड
इतकी उंच आहेत की मी तोडू शकत नाही, असा अर्थ सिमिलर दोघांचा. आलं लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल. आय वॉज टू लेझी टू वॉक. मी चालायला किंवा फिरायला फारच आळशी होतो. चालायला फिरायला फार आळशी होतो म्हणजे मी चालू शकत नव्हतो, फिरायला जाऊ शकत नव्हतो, असं त्याचा अर्थ. लेझी होतो. ह्याच्यातनं रिमूव्ह टू करायचे आपल्याला. करता लिहावं लागेल जो आहे तो. टूबीचे रूप जे आहे ते लिहावं लागेल. TOO आला, याला रिमूव्ह करायचे आहे, त्याच्या जागी सो लिहायचं. विशेषण काय आहे? लेझी, ते लिहायचं. मग आता हा टू आला, TO2, याला काढून दॅट लिहायचं. की असा अर्थ होतो. दॅटचा अर्थ की असा. आणि मग क्रियापद नाही जॉईन करायची, आपल्याला करता आणावं लागेल. कोणती क्रिया करणारा? वॉक करणारा आहे का? हो आहे, तो स्वतः आहे. आय वॉज सो लेझी दॅट आय नंतर आता कॅनॉट का कुड नॉट हा प्रश्न येतो. मग टू बीच्या रूपाला विचारावं लागेल. एम इज आर असेल तर कॅनॉट, वॉज वेअर पैकी असेल तर कुड नॉट. मग हा वॉज वेअर पैकी आहे, मग कुड नॉट वापरावं लागणार. भूतकाळी रूप कॅनचं कुड नॉट. मग राहिलेली क्रियापद कोणती आहे? वॉक, ते लिहायचे. आय वॉज सो लेझी दॅट आय कुड नॉट वॉक. मी इतका आळशी होतो की मी काय करू शकत नव्हतो? फिरणं किंवा वॉकिंग करणं करू शकत नव्हतो, वॉक करू शकत नव्हतो, करू शकलो नाही, असं. वॉक करू शकलो नाही, पास्ट टेन्समध्ये. मी इतका आळशी होतो की आय कुड नॉट वॉक. मी फिरू शकलो नाही, असं काय, एवढा आळशी होतो. अशा पद्धतीनं क्वेश्चन आन्सर हे सिमिलर अर्थाने दाखवले जातात रिमूव्ह टू मध्ये. आणि अशा पद्धतीनं रिमूव्ह टू केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. गॉट इट? अंडरस्टूड? सो if you have really liked this video, you have to subscribe the channel first and then like and share the video. Thanks.